वास्तविक वारी हा शब्द वारकरी या शब्दातूनच आला. वारकरी संप्रदाय म्हणजेच भागवत धर्म किंवा चैतन्य संप्रदाय म्हणून व्यापकतेने ओळखला जातो. पण महाराष्ट्रामध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवा. आई ज्ञानाबाईंनी या व्यापक संप्रदायाला एक विशेष बांधणी करून सामान्य जीवाला परमार्थाची वाट सोपेपणाने चालता यावी म्हणून मार्गदर्शक वारकरी संप्रदाय ठरवला. केला राजभार चाले ऐसा, लावणी मृदुंग श्रुतिटाळ घोष सेऊ ब्रह्मरसा आवडीने. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा माते. या भूमिकेने भागवत धर्मालाच वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी देऊन वैशिष्ट्यपूर्ण बांधणी करून समाजाच्या पुढे आणलं. आणि ह्या कारणास्तवच वारकरी संप्रदायामध्ये माऊलीला अतिशय महत्वाचं स्थान आहे. असं म्हणूया, ज्ञानेश्वर महाराजांना महत्वाचं स्थान आहे. ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाच्या स्थापनेतून माऊली म्हणून जगापुढे आले. माऊली कोण, मास्तर कोण आणि माऊली कोण? मास्तर तो जो छडी घेऊन शिकवतो आणि माऊली तीच जी आपल्या कुशीची ऊब देत देत आपल्या मुलाला शिकवत असते. म्हणून एवढं जे वारकरी संप्रदायाचं एक अट्रॅक्शन आहे, लोहचुंबकासारखं तयार झालेलं आहे. ते का? त्याचं कारण एकच आहे की सर्वांना माऊली पांडुरंग आपल्या जवळचे वाटतात. नवे नवे रोगियाने वैद्य आणला उजेडा, नाहीतरी द्वारा पुसते कोण. वाट बाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी. आषाढी कार्तिकी विसरू नका मध्ये, सांगतसे गुज पंढरीला. ही जी गुज आहे की नाही, अजून एक सांगते, ज्ञानदेव आहेच आहे तो. ज्ञानी चिकार जगात मिळतात. ज्ञानदेव हे शब्दानी प्रचलित झाले, ज्ञान ईश्वर हे नाव. पण याच्यातलं वैशिष्ट्य काय? हे जे गुह्य आहे की नाही माऊलीने, हे गुह्य जीवाचं आणि देवाचं माऊलीने ओळखलं आणि त्याच्या संयोगातून वारकरी संप्रदायाची उभारणी. म्हणून वारी म्हणजे काय? एकदा करायची ती वारी नाही, पुन्हा पुन्हा केली जाते ती वारी. हा नेम घालून दिला इथेच वारकरी संप्रदाय. हे साधं सुलभ ही वारकऱ्याची व्याख्या. वारी म्हणजे काय? चला हो, आपल्याला निघायचं ना, आता वारी आली. बेडिंग काढा, तांब्या काढा. बरं, खायला काय घेताय तुम्ही? आमकं घ्या, आम्ही आमकं घेतो. हा, मग एकमेक तंबूत बसून खायचंय, तुम्ही तेवढं करून घ्या, मग मी एवढं करून घेतो. नाही तर नेहमी सारखं आम्हालाच करायला लावाल आणि तुम्ही काय आणणार नाही. असं करू नका. बायकोला जरा शंकरपाळ्या करायला लावा. ही जी मजा आहे, हा जो एकोपा कौटुंबिक वातावरण जे तयार होतं ते वारी तयार करते. आणि वारी हे अधिकृत कौटुंबिक वातावरण तयार करते. कसं तरी आलंय, कसं तरी गेलंय, ह्याच्यातनं ट्रिप निर्माण होते. म्हणून यात्रा आहे, जत्रा आहे, सहल आहे. यात्रा म्हणजे वारी नाही, जत्रा म्हणजे वारी नाही, देव दर्शन म्हणजे वारी नाही. माय रखुमाई पांडुरंगविता या दोघांना मिठी मारणं म्हणजे वारी. मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे. काय? मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे. ती मुस जी आहे की नाही, एखादं गोष्ट बघा, तुम्ही एखादा पीठ किंवा दही किंवा काय तुम्ही रात्रभर ठेवता आणि ते असं फुसफुसल्यासारखं वर येतं. तसं ही जी मूस आहे की नाही, पांडुरंग रूपी मूस, जशी वारी जवळते तसं फुसफुसत वर येते जणू काय. आणि जणू काय असं म्हणते, चल ये, मी तुझी वाट बघतोय, चल ये, मी तुझी वाट बघतोय. आपल्याला मुलाला वाटतं एखादं कार्य केलं, आता आम्हालाही वाटतं आम्ही कार्य केलं. पण खरं सांगू का, महाराजांचं नाव काढलं की आठवण येते हे महाराजांमुळे. तसं आपलं अस्तित्व असतंच, पण आपल्या मायबापाचं अस्तित्व आठवल्यावर आपलं अस्तित्व बाजूला सारून
फक्त डोळ्याला धार लागते, तसं माऊलीने हीच प्रथा पाडली. ही एक वैचारिक नाही, मानसिक, आंतरिक, भावनिक रूपांतरण केलं वारीचं आणि प्रेमाचं. इथून वारकरी संप्रदायाची बैठक तयार झाली. म्हणून अबाल वृत्त यारे यारे जानथोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. पिटू कशाचा डांगोरा? पिटू भक्तीचा डांगोरा. चला रे ढोल ताशे घ्या, चला रे पखवाज घ्या, हाटीताळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहुमोठ्याने, नाही निवडिले थोर लाणे, नका भिको निजो भिकेच्या बेनेगा. चला चला उठा उठा निघा. जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. चला निघालो की नाही वारीला? कळलं की नाही? म्हणून वारी म्हणजे काय? म्हणजे सद्गुरू दादा महाराज सांगायचे, सत्तेचं ज्ञान, ज्ञानाचा आनंद, आनंदाची प्रेम आणि प्रेमाची पंढरी. काय म्हणायचे? नीट लक्ष देऊ नये का? सत्तेचं ज्ञान, जी सत्ता आहे, तुमचा मायबाप आहे, तुमचे वडील आहेत, तुमची आई आहे, ती मोठी सत्ताधीश आहे. पण लहान मूल जे असतं ते हगत असतं तिच्या मांडीवर, मुतत असतं, खाणं खाऊन तिच्या पदराला नाक पुसत असतं. कोणाच्या मांडीवर आहेत? सत्तेच्याच. पण सत्तेची जाण आहे का? मग जसं जसं मोठं होतं तसं त्या सत्तेची जाणीव त्या बाळात येऊ लागते, की ही माझी नुसती आई नाही, तर ही अमकी अमकी आहे. हा माझा नुसतं बाप नाही, हा अमका अमका आहे. सत्तेचं ज्ञान, मग ज्ञानाचा आनंद. आधी नकळत मुतलेलं हागलेलं वेगळं, आता एवढा मोठा माझा बाप आहे आणि मी कधी ना कधी त्याच्या इस्टेटीचा मालक ठरणार आहे. तसा तो जीव ऐश्वर्यवंत स्वतःला समजू लागतो. त्या सत्तेचा आनंद तो घेऊ लागतो. कळलं की नाही? त्या सत्तेचा, ज्या सत्तेने जे त्याच्यासाठी विश्व तयार केलेलं आहे, त्या विश्वाचा आनंद तो जीव घेऊ लागतो. हा आनंद, आणि आनंदातून कुठेतरी जाणीव होते, माझ्या मायबापाने माझ्यासाठी हे केलं. तिथून प्रेम, आणि प्रेम जेव्हा विशेषत्वाने व्यक्त होतं आणि ती प्रतीती एखाद्याच्या ठिकाणी आपण बघायला शिकतो, तो प्रेमाचा गाभा म्हणजे पांडुरंग. पंढरपूरला जी वाहणी आहे, जी चंद्रवाघा आहे, तिच्या प्रेमाच्या प्रवाहाची वाणी. आणि वारकऱ्याचं इति कर्तव्य ते इतकंच, त्या प्रेमाच्या वाणीत डुबकी देणं आणि आपल्याला त्या प्रेम स्वरूप पांडुरंगाशी एकरूप समजणं, ही वारीची सांगता.